नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत श्री धावीरदेव महाराज जत्रा उत्सव 2025. हा उत्सव म्हस्या तालुक्यातील सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो. प्रत्येक गावामधून जवळपास 15 गावामधून जत्रेची काठी तयार केली जाते. जत्रेची काठी म्हणजे नेमकं काय? तर जत्रेची काठी म्हणजे गावामध्ये ज्याने जो नवस मागितला असेल त्या नवसनुसार तो नवस फेडण्याच्या वेळी या काठीला ती गोष्ट बांधली जाते आणि ही काठी थेट जाते ती म्हणजे धावीर महाराज यांच्या देवस्थानी. त्यानुसारच आपण हा एक गाव घेतलेला आहे ज्यामध्ये ही काठी तयार करण्यात आली आहे आणि ही काठी पूर्ण गावामध्ये नाचवत पूर्ण गावामधून ती आता म्हसायला थेट जाणार आहे. असेच श्रीवर्धन, म्हसा आणि तळा या तालुक्यातील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये ही तयार केलेली जत्रेची काठी म्हस्यामध्ये कशी नेतात आणि म्हस्यामध्ये गेल्यावरती तिथे काठी कशी नाचवली जाते आणि तिथे क्या प्रकारे तिथे उत्सव साजरा केला जातो हे आपण आपल्या पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री धावीर महाराज मंदिर या ठिकाणी पोलिसांकडून दिली जाणारी मानवंदना देखील आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहोत. त्याचप्रमाणे आपले लाडके खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब हे सुद्धा आपल्या मंडळाला उद्या भेट देणार आहेत. तर त्यांनी दिलेले भेट आणि त्यांनी दिलेले मार्गदर्शनसुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत. अशा प्रकारे प्रत्येक घरासमोर या काठीची पूजा केली जाते आणि जो आपण नवस बोललेला असतो त्या नवसला इथे फेडला जातो. तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत म्हस्यामध्ये आणि इथून आपण जाणार आहोत श्री धावीर महाराज मंदिरजवळ. हे आहे श्री धावीर महाराज मंदिर. म्हसळ्याचे ग्रामदैवत श्री धावीरदेव महाराज यांचा हा यात्रोत्सव 2025 प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना अनेक भक्तगण दर्शनासाठी आलेले आहेत. गेले कित्येक वर्ष ही यात्रा म्हसळ शहरामधील एक आकर्षण ठरलेले असा एक भाग आहे आणि चालू वर्षी ही यात्रा होत असताना 10, 11 आणि 12 असे 3 दिवस हा उत्सव धावीर महाराजांचा असतो.
आदल्या दिवशी आपल्याला दहावीर महाराजांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची शोभायात्रा ही संपूर्ण म्हसळा शहरामधून सर्व शहरवासी आणि सर्व प्रशासनाच्या अधिकारी वगैरे आपल्या इथे येत असतात आणि ती भव्य अशी रॅली आपण म्हसळा शहरातून काढतो. आणि यानंतर आजचा जो दुसरा दिवस आहे तो मुख्य हा आपला यात्रोत्सवाचा दिवस आहे. हा सकाळपासून दहावीर महाराजांचा अभिषेक पूजाविधी, यानंतर दहावीर महाराजांची सजावट, त्याचबरोबर असे दिवसभरामधील अनेक कार्यक्रम होत असतात. विशेषतः मशिलकर बंधू यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. कुंभार समाजाची मशिलकर मंडळी जी आहे ती आपल्या ह्या दहावीर मंदिराची संपूर्ण पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी करत असतात. देवाची पूजा वगैरे आणि कुलकर्णी समवेत हा मोठा सण या दिवशी साजरा होतो. यानंतर चर्मकार समाजाचे जे मशिलकर कंपनी आहेत त्यांचा संपूर्ण वेश बांधणी हा रात्री 12च्या आतमध्ये संपूर्ण शहराची वेशेला ते फिरून हा बळ देण्याचा काम हे चर्मकार समाज करत असतात. आणि यानंतर ती संपूर्ण हा बळ काढून झाल्यानंतर आपल्या खऱ्या अर्थाने दहावीर मंदिरातून ही पालखी संपूर्ण शहरामधील प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देऊन तिथे संपूर्ण शहरवासी घरी गेल्यानंतर त्यांची यथोचित पूजा वगैरे होते आणि संपूर्ण सकाळी आज 12:30 नंतर ही पालखी शहरामध्ये फिरण्यास निघेल. ती उद्या जवळजवळ 5:30 वाजेपर्यंत मंदिरामध्ये पुनश्च इथे त्यांचं आगमन होईल. आणि उद्या आपल्या इथे खास कार्यक्रम म्हणून शासन स्तरावर पोलिसांची मानवंदना, त्यांची संपूर्ण टीम या इथे येऊन दहावीर महाराजांना मानवंदना देते आणि बँड पथकासह ही शासकीय मानवंदना या अतिशय पाहण्यासारखा एक मोठा कार्यक्रम असतो. आणि हे पाहायला संपूर्ण ग्रामस्थ आणि शहरवासी इथे मोठ्या गर्दीने इथे येत असतात. आणि अशा प्रकारे हे 3 दिवसाची ही मोठी यात्रा हे शहराचं आकर्षण आहे. प्रतिवर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहाने होत असताना चालू वर्षी मात्र अतिशय मोठ्या उत्साहात ही यात्रा शहरवासी संपूर्ण मुंबईकर कंपनी आणि इतरस्त कामधंद्यानिमित्त गेलेली जी काही बाहेर मंडळी ती येतात आणि बहुसंख्येने ती हजेरी लावून या यात्रेचा लाभ घेतात. आणि हा नवसाला पावणारा आपला हा दहावीर महाराज आहे. त्यांच्याकडे प्रार्थना करून आपली मनोकामना, इच्छित मनोकामना ते पूर्ण करतात. अशा प्रकारे याचबरोबर इथे मानाच्या काठी हा एक मोठा सहभाग या इथे यात्रेमध्ये असतो. त्यामध्ये केलत्याची जी काठी आहे ती आपल्या इथे मानाची पहिली काठी असते. यानंतर 15 काठ्या या इथे येऊन हा इथे सण साजरा करत असतात. चला तर पाहूया मग दहावीर महाराज आणि या जत्रा उत्सव 2025चा एक ड्रोन व्ह्यू.
कागद बुद्रुक यांना साथीचा मान देत आहेत. आमच्या बाहेर बोलतात सन्मान चिन्ह श्रीफळ आणि 1501 रुपये हा सन्मान त्याला मान देतोय.
बोलिए धावीर महाराज की जय, धावीर महाराज की जय, धावीर महाराज की जय। श्रीमान यहाँ पर करामे का कार्यक्रम समाप्त हुआ, विसर्जन करने की अनुमति प्रदान करें। संगी उतारेगी, संगी उतार, विसर्जन। साहेबांनी मंजूर करून दिले आहे, त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपले उंबरकरणी देवीचे स्थान हे सुशोभीकरण असेल, आपल्या राधाकृष्ण मंदिराचा हॉल असेल, कष्टकरी समाजाचा हॉल असेल, नंतर शिंपी समाज हॉल असेल, कुंभार समाज हॉल 25 लाख रुपये, तसेच आत्ताच नुकताच आपल्या मसाला शाळा नंबर 1 साठी जवळजवळ तब्बल 90 लाखाचा निधी साहेबांनी उभा केलेला आहे। त्याबद्दल सर्व हिंदू ग्रामस्थ मदत करणारे सर्व हिंदूंतर्फे साहेबांचा खूप खूप धन्यवाद। काही दिवसापूर्वी आपल्या साहाण मंदिराचा साई मंदिराचा जीर्णोद्धार झाला, तिथे आपले हिंदू ग्रामस्थ मंडळाने मागणी केली होती की तिथे स्टेज आणि तिथे त्यासाठी सुद्धा 20 लाख रुपयाचा निधी साहेबांनी मंजूर केलेला आहे। साहेबांचे खूप खूप अभिनंदन। स्मशानभूमीसाठी 25 लाख रुपयाचा निधी, 25 लाख रुपयाचा निधी आणि पुढे आता समीर बनतो साहेब सांगतात की टोटल 1 कोटीचा निधी तो टोटल झालेला आहे, कारण ते बऱ्याचशा काम अजून अपुरे होतील, पण साहेबांचा हात हा हिंदू ग्रामस्थ मंडळाच्या डोक्यावर सदैव राहतो। आज साहेब मी तुम्हाला भाविक समोर सांगतोय, भाविक आशीर्वादाचा हात आता उपस्थितांना संबोधित करावं। तमाम अशा वाक्यांचं आराध्य दैवत असलेल्या श्री धावीर महाराजांच्या चरणी अंतवस्त्र होण्यासाठी आज विलक्षण योग या ठिकाणी आला। या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सकल हिंदू समाजाचे सन्माननीय अध्यक्ष, सारे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी अतिशय भाविकतेने या पोलीस दलांनी सशस्त्र बँड पथकासह या ठिकाणी सलामी दिली ते पोलीस दल आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम धावीर भक्त, भाविक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, माझ्या जीवनातला एक विलक्षण योगायोग आज धावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याचा अलौकिक असा क्षण तिन्ही संधीच्या या पवित्र वेळी आपल्या सर्वांच्या समेत या ठिकाणी मला घेता आला। हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या देशाचे मानवबिंदू छत्रपती शिवरायांची आज पुण्यतिथी, शिवरायांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होत असताना असा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातला अतिशय एक वेगळा दिवस आहे। शिवरायांच्या प्रति आदर व्यक्त करणं नव्हेच, स्मरण करत असताना वेगवेगळी स्फूर्ती त्यांच्या विचारातून त्यांनी रयतेचं राज्य उभं करत असताना घेतलेली प्रचंड मेहनत, यवनापासून संरक्षण करण्यासाठी प्रचंड प्रमाणावरती केलेल्या चढाया या आपल्या सर्वांच्या साठीच अतिशय पुढे भरून आणणाराच एक जन्मलेला इतिहास आहे। आपल्या शहरामध्ये सुद्धा धावीर महाराजांचं ग्रामदैवत आहे। या शहरातील आणि या तालुक्यातील सर्व भाविक हनुमान जयंती, रामनवमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावांतील यात्रा होत असतात, पालखी सुद्धा फिरत असते। कालपासून सुरू झालेला आपला हा उत्सव संबंध तालुक्यातील, शेजारच्या तालुक्यातील भाविक अतिशय तन्मयतेने
साजरा करत असतात. गेल्या वर्षी माझ्या इथल्या सर्व सहकाऱ्यांनी, हिंदू समाजाच्या सर्व सहकाऱ्यांनी मला विनंती केली, कमी कालावधी होता पण गेल्या वर्षी आपण आराध्य दैवत असलेल्या धायगुडे महाराजांच्या चरणी मानवंदना सुरू केली. पण या वर्षी आपल्या साऱ्यांचीच इच्छा होती की बँड पथकासह शस्त्रास्त्र सलामी या ठिकाणी व्हावी. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, एकनाथराव शिंदे आणि राज्य सरकार ज्यामध्ये आपले लेख असलेले अतिथी आहे, या सर्वांचेच मी अंतःकरणापासून आभार मानतो की तमाम धावीर भक्तांनी केलेली विनंती, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला सतत पाठपुरावा, त्यामुळे या तिन्ही संध्येचे बळी आपण सर्वजण एक अलौकिक असा क्षण आपल्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी साठवतो आहोत.